UPSC आणि MPSCच्या मुख्य परीक्षेसाठीचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, वैकल्पिक विषय आहे मराठी साहित्य, त्याची सुरुवात आपण करतो आहोत. येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी म्हणजे 2026ची राज्यसेवा मुख्य आणि पुढच्या वर्षीची राज्यसेवा मुख्य, तसेच येणारी UPSCची मुख्य परीक्षा म्हणजे 26ची आणि पुढच्या वर्षीची UPSCची मुख्य परीक्षा 26 आणि 27 या दोन्ही वर्षांसाठीची ही आपली मराठी साहित्याची बॅच आहे. साधारणतः बॅचचा कालावधी हा माझा 4.5 ते 5 महिन्यांचा असेल, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 आपण पूर्णपणे शिकवून संपवणार आहोत. त्याचबरोबर साधारणतः जे टॉपिक्स आपले संपत जातील त्याची दर काही दिवसांनी म्हणजे माझ्या शेड्यूलप्रमाणे म्हणजे पेपर 1चा एखादा टॉपिक, पेपर 2चा एखादा टॉपिक असं क्लब करून काही दिवसांनी म्हणजे 10 दिवसाला, 12 दिवसाला, 15 दिवसाला क्लासरूम आपल्या टेस्ट असतील. या दोन्ही बॅचेस ज्या आहेत या ऑनलाईन आणि ऑफलाईन आहेत. इथे बसू नाही म्हणजे रोज 9 ते 11 तुम्ही इथे येऊ शकता सोमवार ते शुक्रवार, किंवा हेच लेक्चर जे आहेत हे आपल्या ॲपमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये बघता येतील. ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका असतील, ज्या काही त्यांना त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या मनामध्ये विचार येतील, म्हणजे काही त्यांचं सिलेबसविषयीचं कन्फ्युजन असेल, काही परीक्षा पद्धतीविषयीचं कन्फ्युजन असेल, या सगळ्यांची चर्चा जी आहे ती आपण 1 to 1 करणार आहोत त्या विद्यार्थ्यांबरोबर फोनवर बोलून किंवा व्हिडिओ कॉलवर बोलून. आधेमध्ये जिथे गरज असेल तिथे मी लाईव्ह येत जाईल आपल्या ॲपमध्ये. ठीक आहे. आणि रायटिंगचं महत्त्व काय आहे, पेपर कसा आहे, या ऑप्शनलचं महत्त्व काय आहे, याविषयी थोडंसं आपण बोलूया. कारण आत्ता 1-2 विद्यार्थ्यांशी मी ऑनलाईनच्या फोनवर बोलत असताना त्यांनी विचारलं की सर थोडंसं आम्हाला सांगा की मराठी साहित्य ऑप्शनल कसा आहे, सिलेबसचा आवाका किती आहे, हा ऑप्शनल घेऊ का. काही लोकांनी आम्हाला याच्याविषयी पॉझिटिव्ह सांगितलं, काही लोकांनी आम्हाला याच्याविषयी निगेटिव्ह सांगितलं. तर तुमचं काय मत आहे. साधारणतः एक 5-10 मिनटामध्ये काही गोष्टी मी समअप करतो की ऑप्शनल निवडणे, मग तो UPSCसाठी असेल किंवा MPSCसाठी असेल, आपण त्या ऑप्शनलचा अभ्यास किती करू शकतो, किती चांगल्या प्रकारे करू शकतो, किती उत्साहानं करू शकतो, तो विषय वाचण्यामध्ये आपल्याला किती आवड निर्माण होते, आपल्याला किती रस त्याच्यामध्ये आहे, आपली भाषिक कौशल्य, आपली वैचारिक कौशल्य, आपल्या सगळ्या क्षमता ज्या आहेत त्या आपल्याला त्या विषयासाठी किती पणाला लावता येतील, ह्याचा विचार करून ऑप्शनल निवडायचं असतो. बाजारामध्ये, क्लासेसच्या मार्केट्समध्ये जे ऑप्शनल त्यांच्याकडे अवेलेबल असतात, या सगळ्यांची चलती आहे असं एक भासवलं जातं की तुम्ही हा ऑप्शनल घेतला तर तुम्हाला GS2 मध्ये फायदा होईल. म्हणजे पॉलिटिकल सायन्स घेतला तर GS2चा अभ्यास होतो, हिस्ट्री घेतला तर GS1चा हिस्ट्री होतो, भूगोल घेतला तर GS1चा भूगोल होतो. अशा पद्धतीचा विचार करून कधीही ऑप्शनल निवडायचा नसतो. हे इकडं घेतलं तर मला तिकडं फायदा होईल असा कुठलाही फायदा होत नाही. जनरल स्टडीजच्या लेखनाचं स्वरूप हे जनरल आहे, करंट बेस्ड आहे. UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांकरता GS2मध्ये तुम्हाला ट्रॅडिशनल विचारण्यापेक्षा स्कीम्स विचारल्या जातात, गेल्या 2-4 वर्षातल्या घटनांवर आधारित प्रश्न विचारले जातात. हिस्ट्रीच्या बाबतीतही रँडम प्रश्न विचारले जातात. आणि एका 50-100 मार्काच्या ब्लॉक करता आपण अख्खा जो आहे 250 मार्कांचे 2 पेपर, 500 मार्कांचा पेपर आपण घेऊ शकत नाही. ऑप्शनल निवडण्यामागचा निकष हा केवळ आणि केवळ तुमची आवड हाच असायला पाहिजे. लक्षात येतं आहे. हा पहिला मुद्दा झाला. आता मराठी साहित्य या ऑप्शनल विषयी सिलेबसचा आवाका किंवा साईज जर तुम्ही म्हणाल तर ती अत्यंत कमी आहे. पटकन तयार होणारा, ज्याला आपण म्हणतो ना की 4.5 महिन्यांमध्ये हा विषय चांगल्या प्रकारे याची तयारी आपल्याला करता येऊ शकते. आणि नंतरचा वेळ जो आहे म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर एवढ्या 5 महिन्यामध्ये आपण हा विषय संपवून हातावेगळा करून बाहेर ठेवू शकतो. आणि 1 नोव्हेंबरपासून आपण आपली प्रिलियम जी आहे ती करायला रेडी होऊ शकतो, UPSCच्या बाबतीत आणि MPSCच्या बाबतीत, दोन्ही बाबतीत. लक्षात येतं आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. अत्यंत कमी सिलेबस. पेपर 2 जर तुम्ही म्हणाल तर पेपर 2चा सिलेबस जो आहे तो काही पुस्तकं त्यांनी त्याच्यामध्ये लावलेली आहेत आणि त्या पुस्तकांचं ज्याला आपण म्हणतो की टेक्स्च्युअल स्टडी ऑफ प्रिस्क्राईब्ड लिटररी वर्क्स, जे तिथे म्हटलं आहे की नेमलेल्या साहित्यकृतींचा संहितालक्षी अभ्यास, की तुम्ही ती पुस्तकं वाचून तुमच्या क्षमता, तुमचे विचार म्हणजे उमेदवारांच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन अपेक्षित आहे.
हा जो सिलेबस आहे हा इथे बसलेल्या मुलांना दिलाच आहे, प्लस तुम्हाला जो काही आहे ऑनलाईनच्या लोकांना हा आपल्या मराठी साहित्य या माझ्या टेलिग्राम चॅनलवर त्याची PDF आलेली आहे. आपल्या ॲपमध्ये सुद्धा हा सिलेबस आहे, पेपर 1चाही आहे आणि पेपर 2चा सुद्धा आहे. तर तिथे या पुस्तकांची यादी दिलेली आहे. पेपर 2 करता किती पुस्तकं वाचायची आहेत, तर आयडियली आदर्श जर त्याचं उत्तर आहे तर जी आयोगानं दिली आहेत तेवढी आणि तेवढीच. हल्ली असा एक पायंडा आहे की हे पण वाचा ते पण वाचा, नाही. मी तुम्हाला 100 पुस्तकांची नावं सांगू शकतो जी पेपर 2शी संबंधित आहेत. नारायण सुर्वेंचे बाकीचे सगळे कविता संग्रह सांगू शकतो, गौरी देशपांड्यांची पुस्तकं सांगू शकतो, प्र.के. यात्र्यांची इतर पुस्तकं सांगू शकतो, बाबुराव बागोलांची इतर पुस्तकं सांगू शकतो. पण ते आपलं काम नाही आहे. आपण इथे वाङ्मयामध्ये मास्टरी मिळवायला आलेलो नाही आहोत. आपण UPSC आणि MPSC साठी वाङ्मय किंवा साहित्याची तयारी करायला आलेलो आहोत. आपण विद्यापीठामध्ये MA, MPhil, PhD करत नाही आहोत मराठी साहित्यामध्ये. हा विषय आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसचा ऑप्शनल म्हणून बघायचा आहे. त्यामुळं आपला या विषयाकडे बघण्याचा अप्रोच हा सिव्हिल सर्व्हिसेसच्याच शैलीचा, त्या स्टाईलचा असला पाहिजे की हे एवढं आहे, एवढंच मला सांगा, मी एवढंच वाचून जाणार, त्याच्यामध्येच प्रोड्यूस करणार आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क्स घेऊन मी बाहेर पडणार. ते पूर्ण जी तयारी आहे ती मी इथे करून घेणार आहे. मी जेवढं सांगतो तेवढं आणि तेवढंच वाचायचं आहे, तेवढंच करायचं आहे. आधी आपल्याला ॲव्हरेज मार्क्स जे आहेत ते सिक्युअर करायचे आहेत की दोन्ही विषयांमध्ये मला चांगले मार्क्स पडले पाहिजेत. मी 250 300पर्यंत गेलो पाहिजे, 270च्या पुढे गेलो पाहिजे, 280च्या पुढे गेलोच पाहिजे. तेवढे चांगले मार्क्स मला असायलाच पाहिजे. हे सिक्युअर करण्याकरता आपल्याला 4.5 महिने खूप होतात. पण मी जे सांगतोय, शिक्षक जे सांगतोय तेवढं आणि तेवढंच तुम्ही वाचणार असाल तर तुम्ही तुमच्या मनानं बुक लिस्ट वाढवणार असाल आणि मग अरे ह्याच्यात पण नॉलेज आहे, ह्याच्यात पण मजा आहे. कारण लिटरेचरची गंमत अशी आहे की ते वाचताना मजा यायला लागते. ते एंटरटेनिंग आहे, ते मनोरंजनात्मक आहे. त्याच्यातनं तुम्हाला असा भारी वाटायला लागतं. तुमच्या जेनझीच्या भाषेमध्ये म्हणायचं ती की तुम्हाला चांगली वाईब यायला लागते. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की अरे मी वाचत राहतो, तर तसं होऊ द्यायचं नाही. जे साईड ट्रॅकिंग आपण म्हणतो ते टाळायचं. वारंवार पुस्तकांची गर्दी आपल्याला करायची नाही आहे. तिथे आपल्याला जी पुस्तकं तिथं लावलेली आहेत तेवढ्या आणि तेवढ्यांचाच अभ्यास करायचा आहे. इतर काही वाचायचं असेल जे त्याच्याशी संबंधित असेल त्या नोट्स मी तुम्हाला स्वतःहून प्रोव्हाइड करणार आहे. जे मला वाटतंय की तुम्ही या पुस्तकाशी संबंधित या लेखकाचं एखादा लेख वाचावा, त्याच्यावरच्या काही समीक्षा असेल तर त्याच्यावरचं तुम्ही काही वाचावं, ते मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ऑनलाईनच्या लोकांना देईल, इथे ऑफलाईनच्या लोकांना झेरॉक्स देईल त्याच्या. तर ते जे आहे ते तुम्ही माझ्यावर सोडा. जस्ट सरेंडर युअर सेल्फ, की तुम्ही तुमचं अस्तित्व सगळं मला सरेंडर करा. शरण जाणे ज्याला आपण म्हणतो, चांगल्या अर्थाने शरण जाणे, की सर आता तुम्ही म्हणालात की 4.5 ते 5 महिन्यात मी करून घेणार. मी तुम्ही सांगितलेली गोष्ट जी आहे ती ऐकेन, तुम्ही दिलेले शेड्यूल पाळेन, तुम्ही सांगितलेल्या पुस्तकांचा वारंवार अभ्यास करायला माझी तयारी आहे, मी ते करणार आहे. ज्या क्षणी तुम्ही हे करता त्या क्षणी तुमच्या पास होण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या वाढत जातात. याचा अर्थ असा नाही आहे की मी कोणीतरी तुमचा मसीहा आहे आणि तुम्ही माझं ऐका. गेल्या 10 वर्षांमध्ये शिकवत असताना 11वं वर्ष आहे माझं, हे 11 वर्ष पूर्ण झाले मला. एकच गोष्ट मला कळलेली आहे की शिक्षक किंवा एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी यांनी अनेक ज्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांना घडताना बघितलेलं असतं, बिघडताना बघितलेलं असतं, फेल होताना बघितलेलं असतं, क्लास 1 होताना बघितलेलं असतं. अधिकारी झालेल्यांमध्ये न झालेल्यांमध्ये तोच फरक आहे. खूप वाचायचं आहे मला, खूप पुस्तकं वाचायची आहेत, मला खूप अभ्यास करायचा आहे, असं ज्यांची वृत्ती असते ते सिव्हिल सर्वंट होत नाहीत. ते दुसरं काहीतरी होतात. रिसर्चर होतील, ते काही होतील, पण ते अधिकारी, ते IAS होत नाहीत किंवा इकडे महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर होत नाहीत. ते वेगळंच काहीतरी होतात. अर्थात ते वाईट आहे अशातला भाग नाही, पण सिव्हिल सर्वंट होत नाही. आणि हा माझा क्लास हे पुढचे 4.5 महिने 5 महिने सिव्हिल सर्व्हिसेससाठी आहे. माझ्याकडून वाङ्मय शिकायचं असेल तर ते मी वेगळं शिकवतो, त्या गप्पा वेगळ्या आहेत. लक्षात येते, सिव्हिल सर्व्हिसेससाठीचं वाङ्मय आपण शिकायला आलो आहोत. त्यामुळं त्याचा अभ्यास करताना मॅथमॅटिकल पद्धतीनेच त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. की हे पुस्तक दिलं आहे, हे मला 10 वेळा वाचून काढायचं आहे, ह्याच्या ह्या नोट्स आहेत सर, सरांनी मला हे सांगितलं आहे, ह्या पुस्तकातनं लेखकाला असं म्हणायचं आहे, लेखकांनी असं म्हटलं आहे हे मला लिहायचं आहे, आणि प्लस माझं जे काही त्याविषयीचं आकलन आहे त्याच्या मर्यादा कुठली आहेत, त्या कुठल्या चौकटीमध्ये माझं म्हणणं मला मांडायचं आहे.
माझं मांडण्याचं स्वातंत्र्य जरी मला असलं तरी ज्याला आपण म्हणतो की त्या स्वातंत्र्याच्या मर्यादा काय आहेत, मी काहीतरीच म्हणतोय मला, आणि इथं तर लिहिलं आहे की ओरिजिनल जी काही ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट्स आहे UPSCने म्हटलं आहे, आणि क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट आम्हाला चेक करायची. मग तुमची ओरिजिनॅलिटी ही चुकीची असू शकते. तुमच्यावर असणाऱ्या आत्तापर्यंतच्या संस्कारांचा, तुम्ही ज्या सामाजिक वातावरणातून आला आहे, ज्या राजकीय वातावरणातून आला आहे, ज्या प्रकारच्या पूर्वग्रहांचा तुमच्यावर पगडा आहे, त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही वाङ्मयाच्या बाबतीत एखाद्या पुस्तकाचं, एखाद्या संहितेचं चुकीचं आकलन लावू शकता, जे की परीक्षकाला अजिबातच अपेक्षित नाही आहे. मग तिथं ते निगेटिव्ह होऊ शकतं. तर माझं काम हे आहे की तुमची ही मतं चालणार नाहीत, तुमची ही मतं चालतील. शिक्षक म्हणून माझं काम काय की अरे हे नाही चालणार, तुम्ही गौरी देशपांडेंच्या पुस्तकाचा वेगळाच अर्थ घेतलेला आहे, असं चालू शकत नाही, हे सांगणं माझं काम आहे. आपल्याला मेंटर का लागतो, आपल्याला टीचर्स का लागतात, एक्सपिरियन्स फॅकल्टी का लागते की अरे ह्या दिशेने मी चाललोय, तर तुम्हाला परत इकडे चालला हाताला धरून असं सरळ चाल, परत तसा तिरपा गेला की हाताला धरून असं सरळ चाल, आणि तिथपर्यंत पोचायचं, कारण तिथं पोस्ट ठेवलेली आहे. हा हेतू आहे. लक्षात येत आहे. तर पहिला मुद्दा, तुम्ही माझी बॅच करणार असाल तर सरेंडर व्हा. वाङ्मयाविषयीचं म्हणजे अंतिम वाक्य आहे की अत्यंत कमी सिलेबस आहे, ट्रस्ट मी. अत्यंत म्हणजे मी दुसरं ऑप्शनल पण शिकवतो, मी हिस्ट्री पण शिकवतो, PSIR पण शिकवतो, पण वाङ्मय हा माझा फेवरेट आहे, कारण हा पटकन होतो, हा पटकन होणारा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही असाल आणि तुम्ही समजा MPSC देत असाल तर तुम्हाला तसाही मराठी कंपल्सरी लिहायचा आहे, UPSCमध्ये पण तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही इंग्लिश मिडियमचे लोकसुद्धा हा विषय घेऊन पोस्ट होल्डर झालेले आहेत, IPS झालेले आहेत. हा इतका साधा मुद्दा आहे की खूप बेसिक लेवलचं मराठी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. खूप काहीतरी विद्यापीठांमध्ये जे MA वगैरे करतात किंवा MPhil करतात तेवढं मराठी लिहिणं अपेक्षित नाही आहे. खूप असं भव्यदिव्य काहीतरी करण्याच्या नादात खूप लोक साधं आणि ॲव्हरेज जे आहे ते मिस करतात. ते आपल्याला करायचं नाही आहे. ते ॲव्हरेज तुमच्याकडून करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. पण तुम्ही मला सरेंडर झालं पाहिजे हे पहिल्याच दिवशी मी सांगतो, आणि तुम्ही मी सांगेल ते केलंच पाहिजे. विद्यार्थी काय करतात, त्यांच्या स्वतःच्या मर्जीने काहीतरी वेगळंच करायला सुरू करतात आणि मग म्हणतात की सर ते मला यश जे आहे ते उलकवणी देत आहे. तर तसं चालणार नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्या पूर्णपणे 100%, 99 पण नाही, 100% त्याचं पालन झालंच पाहिजे. मी टेस्टला बोलवलं त्या दिवशी तुम्ही टेस्ट लिहिलीच पाहिजे, ती टेस्ट त्या दिवशी चेक करून घेतलीच पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल सर मी जरा माझं नाही होतं आहे प्रिपरेशन, मी हे 15 दिवसांनी देऊ का, तर मग विषय संपला. तर मग तिथून पुढे ते चालत नाही. मग कोणाच तरी सर माझ्या भावाचं लग्न आहे आता, मग माझे 8 दिवस त्याच्यात जाणार आहेत, नाही. मग माझं काहीतरी घरी आता निघालं आहे, आम्ही फिरायला चाललो आहे, मग मी 7 दिवस अभ्यास नाही केला, नाही. माझं जर 4.5 आणि 5 महिन्याचं कॅल्क्युलेशन असेल ऑक्टोबरपर्यंतचं, तर तुमचंही तेच कॅल्क्युलेशन पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियोजन मध्ये आणता आणि मग सगळाच तिथे खोळंबा होतो. साध्या ग्रामीण भाषेत बोलायचं तर खोळंबा होतो. असं करता कामा नये. लक्षात येतंय. आता आपण विषयाला सुरुवात करूया. तुमचं पेपर 2चा सिलेबस तुमच्या हातात आहे असं मी गृहीत धरतो. याच्यामध्ये 2 भाग आहेत. भाग अ म्हणजे प्रोज गद्य आणि भाग ब मध्ये काव्य आणि पोएट्री. गद्यमध्ये 9 शीर्षक आहेत, 9 आहेत. फक्त त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, तो शब्द ज्योतिबा असा आहे, हा ज्योतिबा असा नाही. म्हणजे जी ज्योत असते त्याच्यामध्ये जला य आपण जोडतो. तर ज्योतिराव फुलेंचं नाव ज्योतिराव फुले आहे. स्वतः महात्मा फुले त्यांचं नाव ज्योतिराव असंच लिहायचे, म्हणजे जो असंच लिहायचे, जो असं लिहायचे नाहीत. तर हे समजून घ्या. हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे, असं लिहिलं जात नाही. तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंची शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म अशी 2 पुस्तकं आहेत तिथे. म्हणजे 9 टायटल्स आहेत, पुस्तकं तिथे 10 होतात. आणि भाग ब पोएट्री, काव्य, कविता ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेत, तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथे 9 शीर्षक आहेत, तिथे 9 कविता संग्रह आहेत साध्या भाषेत बोलायचे तर. टोटल 9 9 18 आणि फुलेंची 2 असल्यामुळं ती 19 असं जी होतात. ही 19 पुस्तकं आपल्याकडे आहेत. साधारणतः भाग अ मधल्या 6 पुस्तकांवर चांगला कंट्रोल आणि भाग ब मधल्या पण 5-6 पुस्तकांवर चांगला कंट्रोल, म्हणजे 19 पैकी 10 ते 12 पुस्तकांवर चांगला कंट्रोल हा आपल्याला पोस्टपर्यंत नेऊ शकतो. चांगला कंट्रोल, 100% मटेरियलवर 100% कंट्रोल हे आपलं उद्दिष्ट नसतं, हे समजावून घ्या. काहीतरी इनकम्प्लीटनेस राहतो कॅन्डिडेटच्या बाजूने. शिक्षकामध्ये तो नाही आहे, कारण मी गेली अनेक वर्ष शिकवतोय.
मला सगळ्या टेक्स्टमध्ये काय आहे हे माहिती आहे, पेपर 1मध्ये काय आहे माहिती आहे. तुम्हाला ते 4.5-5 महिन्यात करायचं आहे, तुम्हाला 1-1.5 वर्षामध्ये IAS व्हायचं आहे, तुम्हाला 1-1.5 वर्षामध्ये SDM व्हायचं आहे, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे. तर एका वर्षामध्ये तुम्ही 100% 4ही GS 100% ऑप्शनल 100% एसे असं नाही करू शकत. तुमचा एक इनकम्प्लीटनेस 60-70% पर्यंत तुमची मास्टरी परफेक्शन तिथे राहू शकतं. बाकीच्या गोष्टी तुम्ही ॲव्हरेज की हां मला थोडं येतं पण मास्टर मात्र मी 6 टेक्स्टमध्ये आहे ते अचीव करायचं आहे. माझ्या दृष्टीने मी 19च्या 19 पुस्तकं तुमची मास्टरी तयार व्हावी हे शिकवेन. पण तुमचं काम आहे की सर या 9पैकी मला ही 6 उत्तम जमतात, 3 जमणार नाहीत. कारण तुम्ही जर पेपरचं स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला तिथे काय आहे, सेक्शन ए सेक्शन बी असं करून दिलेलं आहे ना त्यांनी. आणि मग तिथे प्रश्न 1 आणि 5 प्रश्न क्रमांक जे आहेत ते कंपल्सरी आहेत आणि बाकी मग उर्वरित प्रश्नांपैकी 3 सोडवायचे आहेत तुम्हाला. टोटल जे ते आहेत तुम्हाला 8 आहे, 8पैकी 2 कंपल्सरी आणि 3. आणि मग तिथे एका सेक्शनमधून किमान 1 आणि एका सेक्शनमधून एक्स्ट्राचं 1 असं ते होतं. मग तुम्ही गद्य जे आहे त्याची पूर्ण तयारी करू शकता आणि पद्यामध्ये मग तुम्ही 2-3 पुस्तकं नाही केली, कमी केली तरी चालू शकतं. ते आपण बोलूया, टेस्टच्या वेळेला बोलूया. पण सर्वात पहिला मुद्दा, आजचं पहिलं काम आहे जो सिलेबस मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिला आहे, आपल्या ॲपवर दिला आहे पेपर 2चा, तो स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून ठेवायचा आजच्या आज. लक्षात येत आहे. आणि दुसरं, आज आपण त्याच्यामधलं जे 8 नंबरचं गद्य आहे, पुस्तक आहे, गौरी देशपांडे एक एक पान गळावया, ह्यानी सुरुवात करणार आहोत. या वर्षीपासनं मी टीचिंगची माझी मेथड जी आहे ती रिफॉर्म करतो आहे, त्याच्यामध्ये काही बदल करतो आहे. थोडंसं एक्सटेन्सिव्ह म्हणजे जास्तीचं शिकवणार आहे मी यावर्षीपासनं. दरवर्षी किंवा गेले काही वर्ष कोविडच्या काळापर्यंत किंवा कोविडनंतर 1-2 वर्षापर्यंत शिकवण्याची मेथड अशी होती की तुम्ही माझ्या लेक्चरला बसण्याच्या अगोदर लावलेली पुस्तकं घरून वाचून येणं अपेक्षित आहे. की उद्या मला एक एक पान गळावया सुरू करायचं आहे, उद्या मला जेव्हा मी जात चोरली होती सुरू करायचं आहे, उद्या मला आठवणींचे पक्षी सुरू करायचे आहे, तर तुम्ही ते वाचून या हे मला अपेक्षित होतं. पण जसं जसं काळ आता पुढे येतोय आणि नवीन जनरेशन येते तर माझ्या हे लक्षात येतं की त्यांना वाचून या असं म्हटलं तरी त्यांच्या डोक्यामध्ये एवढे पूर्वग्रह असतात, त्यांची वाङ्मयाकडे आणि वाङ्मयाकडेच नव्हे एकंदरीत कुठल्याही विषयाकडे बघण्याची जी समज आहे ती इतकी तुटलेली आहे, इतकी आपण म्हणतो की अपेक्षेपेक्षा कमी आहे दर्जाची आहे, इतकी ॲव्हरेज आहे, बिलो ॲव्हरेज आहे की असं म्हणावं वाटतं की ठीक आहे आपण पुस्तकाच्या वाचनापासूनच सुरुवात करूया. म्हणजे माझे लेक्चर समजा आज मला एक एक पान गळाव्यावर जे बोलायचं आहे तुम्ही वाचून आल्यानंतर ते मी उद्या बोलेन किंवा परवा बोलेन. आज माझं प्राथमिक काम आहे की हाऊ टू रीड द टेक्स्ट. कारण आपल्याला 9पैकी 6च पुस्तकं चांगली करायची आहेत. मग ती कुठली आहेत ती तुम्ही ठरवा, पण वाचायचं कसं आणि वाचता वाचता त्या पुस्तकाविषयी तुमच्या मनात कुठले भाव येत आहेत आणि ते भाव आणि सरांनी सांगितलेले भाव हे मॅच होत आहेत का, किंवा तुमच्या मनामध्ये काही चुकीच्या कल्पना येत आहेत का आणि मी जे सांगतोय त्याच्याशी त्याचा काही ताळमेळ बसतोय की बसत नाही आहे. लेखिकेला काय म्हणायचं आहे, त्यातल्या पात्रांच्या मनामध्ये कुठला भाव आहे, त्या पात्रांचा स्वभाव काय आहे, त्या पात्रांची नावं काय आहेत, हे वाचता वाचता आपल्याला करत जायचं आहे. आणि देन वाचून झाल्यावर मग परत मी त्याच्यावर वेगळं लेक्चर घेणार. लक्षात येतं आहे. म्हणजे थोडंसं काम मी माझंच वाढवून ठेवलं यावर्षी विद्यार्थ्यांकरता. कारण विद्यार्थ्यांना आता ते वाचताच येत नाही, विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही की वाचायचं कसं आणि वाचल्यावर आपल्या मनात काय भाव निर्माण व्हायला पाहिजे. कारण गेल्या वर्षी जेव्हा MPSCचा नवीन पॅटर्न आला, UPSCच्या याच्यासाठी जेव्हा अनेक लोकांनी माझ्याकडे इन्फॉर्मल लेवलवर अनेक लोक माझ्याकडे लिहित राहतात, दिल्लीचे आहेत काही महाराष्ट्रातले आहेत, की तिथे एक लक्षात येतं की टेक्स्टचं वाचनच नीट झालेलं नाही आहे आणि नुसतंच वाचलं आहे, काही कळलेलंच नाही आहे त्याच्यामधलं. आणि ते कळण्याची प्रक्रिया आता एका पॉईंटला अशी झाली आहे की सर तुम्हीच सांगा म्हणजे नेमकं काय वाटायला पाहिजे याच्यातनं. काय गौरी देशपांडेंनी एक एक पान गळावयामध्ये 3 लघु कादंबऱ्या आहेत, काय आहे राधाचं काय म्हणणं आहे, काय स्वभाव आहे तिचा, काय प्रकारचं लग्न संस्थेबद्दल विवाह संस्थेबद्दलचे विचार त्याच्यामधून रिफ्लेक्ट होतात वगैरे वगैरे. तर हा प्रकार जो आहे आपण करणार आहोत आणि हे मी 19 पुस्तकांच्या बाबतीत करणार आहे. आय विल रीड फर्स्ट. कारण त्याच्यामध्ये साधारणतः काय माझे काही तास जातील. 19 पुस्तकं म्हटलं. कविता संग्रहाच्या बाबतीत आपण काही त्याच्यामध्ये वेगळा पॅटर्न ठेवणार आहोत, रोज 3-4 कविता, रोज 2-3 4-5 कविता असं करणार आहोत. पण गद्याच्या बाबतीत आपण सलग काही गोष्टी वाचणार आहोत आणि मग त्याच्यावर बोलणार आहोत. लक्षात येतं आहे. तर आपण थेटच सुरुवात करूया जास्त काही न बोलता.
आणि एक एक पान गळावया हे जे पुस्तक आहे आत्ता, आणि मौज प्रकाशनाचं हे पुस्तक आहे, ही जी 19 पुस्तकं आहे ही विद्यार्थ्यांनी घेणं अपेक्षित आहे. दिस इज कंपल्सरी. ही 19च्या 19 पुस्तकं लगेच विकत घेऊन टाका. ही कंपल्सरी आहे. ह्याला म्हणजे ही घ्यायची नाहीत वगैरे नाही, ही घ्यायची आणि ही सोडून इतर कुठली घ्यायची नाहीत. काय नियम सांगितलं मी? ह्या 19मध्ये कॉम्प्रोमाइज करायची नाही, पण ही सोडून एकही पुस्तक ह्या लेखकाचं दुसरं घ्यायचं नाही. कुठल्या पर्पजसाठी? UPSC आणि MPSC साठी, म्हणजे परीक्षेसाठी. म्हणून तुम्हाला वाचायचं असलं तर तुमचं तो खाजगी चॉईस आहे, तुमचं व्यक्तिगत आवड निवड आहे की सर मला वाटलं असंच वाचावं गौरी देशपांडेंचं इथं, तो तुमचं झालं. त्याला मी अभ्यासाचा भाग म्हणणार नाही, कारण मला ते अपेक्षित नाही. माझ्यासाठी तो टाइमपास आहे, माझ्यासाठी ते निरर्थक आहे, माझ्यासाठी ते साईड ट्रॅकिंग आहे. मला तुम्हाला पास करून द्यायचं आहे, मला तुम्हाला गौरी देशपांडेंचं सगळं समग्र साहित्य समजावून सांगायचं नाही आहे, मला तुम्हाला त्यांचं एक एक पान गळावं आहे समजून सांगायचं आहे. आणि तेच गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा IAS व्हाल, रिझल्ट वगैरे लागेल तेव्हा वाचा इतर पुस्तकं. लक्षात येतं आहे? हे ज्याला कळलं आणि ज्याची अंमलबजावणी ज्यानं सुरू केली तो ह्यावर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये मराठी वाङ्मयामध्ये उत्तम गुण घेऊ शकतो. मराठी वाङ्मयात खूप मार्क पडू शकतात जर तुम्ही तसे कॅन्डिडेट असाल. प्रत्येक ऑप्शनलमध्ये उत्तम मार्क पडलेले कॅन्डिडेट असतात आणि प्रत्येक ऑप्शनलमध्ये वाईट मार्क्स पडलेले कॅन्डिडेट असतात. ऑप्शनल कधी चांगला वाईट असत नाही, कॅन्डिडेट चांगले वाईट असतात. मी परत एकदा सांगतोय, कुठलाही ऑप्शनल इन इटसेल्फ चांगला वाईट असत नाही, कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये कसे आहेत ह्याच्यावरती ठरत असतं. प्रत्येक ऑप्शनलमध्ये काहींना डबल डिजिट मार्क पडतात, काहींना टॉपचे मार्क्स पडतात. मग याचा अर्थ तो विषय तसा असतो म्हणून आहे का? नाही. तुम्ही काय लिहिता याच्यावरती सगळं अवलंबून आहे, आणि तुम्ही काय लिहिणार आहात मेन्समध्ये ते तुम्ही इथे माझ्या टेस्टमध्ये काय लिहिणार आहात याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. तुम्ही माझं किती ऐकताय, तुम्ही माझ्याशी किती रिलेशन ठेवताय, कसं बोलताय, काय क्वेरी विचारताय याच्यावर ते सगळं होईल. मी तुमच्या सगळ्या क्वेरीज हँडल करेन, मी तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्यांचं निरसन करेन, पण मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्या तर. मी परत एकदा सांगतोय, मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्या तर. एवढंच घ्यायचं आहे. हा सिलेबस आहे, हा आज लिहून काढायचा आहे, आणि लिहून काढायचं आहे म्हणजे लिहून काढायचं आहे. हे इतकं सोपं आहे ना. एखाद्या शिक्षकाच्या हाताखाली अभ्यास करणं हे खूप आनंददायी गोष्ट आहे, अगदी म्हणजे एन्जॉयबल ती गोष्ट आहे. का? मी तुम्हाला सांगतो की तू डोकं चालवू नको, क्लर्क हो, मी सांगतो तेवढंच कर. सरेंडर व्हायचं आणि मान खाली. सरांनी मला सांगितलं की आज ह्या सिलेबस लिहायचा आहे, मी लिहिणार. कशाला? त्यांचा हेतू काय असेल? आपल्या हाताखालून जावं एवढंच ना. दिसतंय की समोर PDF काढली आहे की मी प्रिंट, मी वाचून घेतो, माझे ती हे नाही, मी हाताखालून. ते जेव्हा येतं, तो इगो जेव्हा येतो, तो जो शहाणपणा जेव्हा येतो की अरे कशाला सर काहीही सांगतात, आलंय ना सगळं आता एवढं प्रिंटिंग आणि हे हात, ते सांगण्यामागे माझी काहीतरी 11 वर्षांचा एक्सपिरियन्स बोलत असेल ना. हे तुम्हाला आत्ता लक्षात येत नाही, आणि हे प्रत्येक जनरेशनमध्ये होतंच. म्हणजे नापास होणारे आणि IAS होणारे यांच्यामधला बेसिक फरक आहे तो. 99 किंवा 95 लोक 100ला ऐकत नाही, जे 5 ऐकतात ते होतात, आणि 10 वर्षांनी त्यांना कळतं अरे ते त्या मास्तरचं ऐकलं असतं तर जरा बरं झालं असतं गड्या, ते बरोबर बोलत होते. मग ते नंतर आयुष्यभर कानात आहे ना ती वाक्य अशी वाजायला लागतात. ते शिळके सर म्हणत होते, इतर शहाणपणा करू नको, मी सांगतो तेच ऐक, 4.5 महिन्यातच होईल. पण मी डोकं लावायला गेलो, मी इतर पण वाचायला गेलो. मला हा एक मित्र म्हटला होता की अरे तू हे पण वाच, मग त्याने आपल्याला जास्त कळतं वगैरे. जास्त कळण्याचा मुद्दाच नाही आहे, पास होण्याचा मुद्दा आहे. लक्षात येते मला काय सांगायचं आहे? सो सरेंडर व्हा, जे सांगितलं आहे तेवढंच करा. पुढच्या 5 महिन्यांमध्ये मराठी साहित्याचा सगळा सिलेबस संपवण्याची जबाबदारी माझी. संपला विषय. लक्षात येते मला काय म्हणायचं? आणि मी म्हणतोय ना तुम्हाला की 100% सिलेबसवर 100% कमांड येणं आपल्याला अपेक्षित नाही आहे. 65% सिलेबसवर 100% कमांड आहे, आणि राहिलेल्या 35%वरती ॲव्हरेज कमांड आहे, 50% कमांड आहे. याच्यावर आपल्याला उत्तम गुण मिळत आहेत. एवढं मी तुम्हाला, म्हणजे मी प्रॅग्मॅटिक सांगतो, मी आदर्शवादी पण बोलत नाही आणि अगदीच खोटं नाटंसुद्धा मी बोलत नाही. मी प्रॅग्मॅटिक जे सांगतो, व्यावहारिक काय आहे ते सांगतोय. कारण खूप मी तुम्हाला म्हटलं की नाही 100% सिलेबस करायला पाहिजे, आपण वर्स्टसाठी प्रिपेअर राहायला पाहिजे, आपण असं करा, असं होत नाही. सो आदर्शवाद नावाची गोष्ट जी आहे ना ती कधीच वर्क होत नाही. प्रॅग्मॅटिझम वर्क होतो. व्यावहारिक जो माणूस आहे की ज्याला कळतंय की हे प्रॅक्टिकल आहे, हेच होऊ शकतं. आपल्या मानसिक क्षमता असतात तशा आपल्या शारीरिक क्षमता असतात. अभ्यासाला बसण्याचे अवर्स लिमिटेड आहेत, 24च तास आहेत दिवसाला. आयुष्यच मुळात आपलं लिमिटेड आहे.
एनर्जी ही फायनाईट असते, एनर्जी इनफायनाईट कधीच नसते. हा गैरसमज आहे. अनेक लोक म्हणतात की ऊर्जा जी आहे ती खूप एवढी ऊर्जा नाही. ऊर्जा ही फायनाईट गोष्ट आहे आणि तुम्ही ती कशामध्ये इन्व्हेस्ट करता हे तुम्हाला खूप कॉन्शियस लेवलला अलर्ट त्याच्यासाठी राहावं लागतं. म्हणून मी सगळंच 100% करेन तर नाही, मग तो विषय तुम्हाला खाऊन टाकेल, व्यापून टाकेल, तो संपणारच नाही, तो संपणारच नाही. त्याच्यातलंही काही काही टेक्स्टमधलं हे लिमिटेड करायचं आहे, हे सोडून द्यायचं आहे, हे सांगणं हे माझं शिक्षक म्हणून काम आहे. त्याची फीस तुम्ही भरत आहात. त्याचे जे काही आहे ना फी, एखाद्या गोष्टीचे आपण मूल्य देतो, एखाद्या गोष्टीची किंमत आपण देतो की सर या तुमची फी एवढी एवढी आहे. का देतो आपण? हे तुम्हाला 15,000 रुपये मी दिले का देतो आहे? की तुमच्याकडे असं काहीतरी एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही मला द्या, त्याच्या बदल्यात मी परीक्षा पास होईल. तर त्या एक्सपिरियन्सचा वापर आपण केला पाहिजे. स्वतःचं जर पण त्याच्यामध्ये काही आपण करायला गेलो तर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. मी फार आदर्शवादी पण बोलणार नाही, फार बिलो ॲव्हरेज पण बोलणार नाही. मी असं म्हणणार नाही अरे खूपच सोपा आहे, चिंदी विषय आहे, चिल्लर आहे, नाही. अरे पण खूपच टफ आहे, होतच नाही असं नाही. तो एकदम मध्ये कुठेतरी राहतो. सिलेबसचा आवाका त्याचा अत्यंत कमी आहे. इतर ऑप्शनलच्या दृष्टीने याला खूप कमी वेळ लागतो. खूप बेसिक गोष्टी आहेत आणि लिटरेचर ही आनंददायी गोष्ट आहे ना. तुम्ही डेड पोएट सोसायटी नावाचा सिनेमा बघितला असेल, बघितला नसेल तर तो बघायला पाहिजे. डेड पोएट सोसायटी म्हणजे काही सिनेमांची नावं मी सांगेल जे तुम्हाला वाङ्मयाकरता उपयुक्त आहेत, जे तुम्हाला निबंधाकरता उपयुक्त आहेत, जे तुम्हाला एथिक्सकरता उपयुक्त आहेत. डेड पोएट्स सोसायटी हा सिनेमा बघितला पाहिजे. कधी? सोमवार ते शुक्रवार सगळं काम झालं, सॅटर्डेला 2 तास त्याच्यासाठी राखीव ठेवले आणि बघितला. असं तर डेड पोएट सोसायटीमध्ये ते येतं की जगातल्या सगळ्या विद्या एका बाजूला आणि लिटरेचर, पोएट्री, चित्र ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला. ह्यानं आपण माणूस आहोत, ह्यानं आपण मनुष्य आहोत हे सिद्ध होतं. ते आपलं जगणं आहे, ती आपली बेसिक उर्मी आहे, ती आपली नैसर्गिक उर्मी आहे. त्याच्यासाठी आपण जगत असतो. म्हणून माणसाला संगीत भावतं, म्हणून माणसाला काव्य भावतं, म्हणून माणसाला वाङ्मय भावतं, म्हणून माणसाला चित्र भावतं. म्हणजे हे सगळी जग जे आहे म्हणजे पैसे कमवतं, हा सगळा संघर्ष चालू आहे, याचं कारणच आहे की मला त्या कलांचा आस्वाद घेता आला पाहिजे. माझी सौंदर्यदृष्टी जिवंत राहिली पाहिजे. आणि ज्याची सौंदर्यदृष्टी जिवंत आहे तो माणूस आहे. ज्याची सौंदर्यदृष्टी मृत झालेली आहे तो मनुष्य नाही. कारण मनुष्य असणं म्हणजे तुमच्या आतलं सौंदर्य जागृत असणं. वाङ्मय हे त्या सौंदर्याचंच एक प्रतीक आहे आणि त्याच्यासाठीच वाङ्मयाबत प्रतीचं आकर्षण जे हे जिवंत राहतं आणि त्यामुळं हा ऑप्शनल त्या दृष्टीने इंटरेस्टिंग आहे. लक्षात येत आहे? इतरही गोष्टी मी बोलणार आहे. आज आपण पेपर 2च्या एक एक पान गळावया या गौरी देशपांडे लेखिका आहेत त्या, खूप बेसिकपासून बोलणार आहे मी. मराठीतल्या लेखिका आहेत त्या. या गौरी देशपांडेंनी लिहिलेल्या एक एक पान गळावयापासून आपण याची सुरुवात करतो. हे मौज प्रकाशनाचं पुस्तक आहे. या एक एक पान गळावयामध्ये तुम्ही जर बघितलं तर कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावया अशा 3 साध्या भाषेत बोलायचं तर लघु कादंबऱ्या आहेत. 3 लघु कादंबऱ्या छोट्या छोट्या. त्यातली एक एक पान गळावया ही जी 3 नंबरची लघु कादंबरी आहे ती आपण सुरू करणार आहोत. ती झाली की आपण कारावासातून पत्रे वाचणार आहोत आणि ती झाली की आपण मध्य लटपटीत घेणार आहोत. साधारणतः या आठवड्यामध्ये आजचा शुक्रवार आणि पुढच्या सोमवारपासून त्या शुक्रवारपर्यंत आपलं एक एक पान गळावयाची चर्चा पूर्ण होईल. सो हे 5-6 दिवस सुरुवातीचे आपण पूर्णपणे एक एक पानला दिलेले आहेत. माझं एक एक पान संपलं की तुमचंही ते पुढच्या शुक्रवारी एक एक पान संपायला पाहिजे. तर हा 5 महिन्यातला सिलेबस आहे. लक्षात येत आहे? तर त्याच्यामध्ये 3 आहेत. जरी आपल्याला इथं शीर्षक म्हणून एक एक पान गळावया दिलेलं असलं तरी देखील या तिघांवरती प्रश्न जे आहेत हे UPSC विचारते, MPSC विचारेल. MPSCने यावर्षी तर एक एक पानवरचा रसास्वाद विचारलेला होता. मग आता आधी आपण टेक्स्च्युअल स्टडी म्हणजे त्याची गोष्ट काय आहे, काय म्हणायचं आहे लेखिकेला, काय नाही, हे सगळं आपण आधी बघणार आहोत आणि मग आपण गौरी देशपांडेंविषयी माहिती घेणार आहोत. इरावती कर्वे आणि त्यांची जी लेख आहे म्हणजे गौरी देशपांडे, काय संबंध आहे, काय पद्धतीने म्हणजे कर्वेंची नात आहे, कसं आहे म्हणजे महर्षी कर्वेंची, काय प्रकारचे विचार आहेत, मग ते विचार तिचे स्त्रीवादी आहेत का गौरी देशपांडेंचे, काय त्यांनी म्हटलेलं आहे, सगळं आपण नंतर बघू. आत्ता आपण फक्त फोकस करूया एक एक पान गळावया या तिच्या लघु कादंबरीवर. या पुस्तकात 3 आहेत लघु कादंबऱ्या, कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावया. त्यातली 3री जी आहे, जी शीर्षक इथे दिलं आहे
अभ्यासक्रमात तिन्ही आहेत, नाव जरी एक एक पान गळावं आहे, कारण पुस्तकाचं नाव एक एक पान गळावं आहे. तर याच्यातल्या तिन्ही लघु कादंबऱ्यांवर जे वेगवेगळे आहेत प्रश्न येत राहतात. त्यातली तिसरी जी आहे ती आता आपण सुरू करूया. मी वाचणार आहे आणि वाचता वाचता ती शिकवणार सुद्धा आहे. या वर्षीचं नवीन माझ्या लेक्चरची जी पद्धत आहे ती, कारण मी मगाशी म्हणालो तसं विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही आहे आणि नंतर मग त्यांना सांगणं की हे असं नाही हे असं, याच्यात खूप वेळ जातो. म्हणून आज आपण ती वाचायला सुरुवात करणार आहोत आणि ती पूर्ण वाचून झाली की मग त्याच्यावरचं माझं जे पूर्ण ओपिनियन आहे ते घेणार आहोत आणि मग आपण तिच्यावर आलेले प्रश्न बघणार आहोत गेल्या 5-10 वर्षांमधले. मग आपण तिच्यावरच्या टेस्ट सुरू करणार. असाच क्रम आपल्या सगळ्या पुस्तकांबरोबर राहील आणि पुढचा आठवडा एक एक पान गळावर जाईल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यापासून मग पेपर 1चा एक टॉपिक आणि पेपर 2चं एक पुस्तक असं आपण सायमल्टेनियस सुरू करणार आहोत. म्हणजे पेपर 2चं एक पुस्तक चालू ठेवायचं 5 दिवस 6 दिवस आणि त्याच्या जोडीला पेपर 1चा एक टॉपिक, म्हणजे 1 तास हे आणि 1 तास ते. साधारणतः 2 तास आपण रोज याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत आणि दर 10 दिवसाला 15 दिवसाला आपण त्या दोन्ही टॉपिकशी मिळून काय 100 मार्कांची असेल, 80 मार्कांची असेल, 125 मार्कांची असेल, अशा टेस्ट घेणार आहोत. आणि सरते शेवटी जेव्हा आपली बॅच संपेल तेव्हा आपण फुल लेंथ 250-250 मार्कांची याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जे आहेत 1 किंवा 2 ह्या प्रॉपर घेणार आहोत. सगळ्या टेस्ट मी स्वतः असेस करणार आहे. टेस्ट असेसमेंट झाल्यानंतर 1 to 1 मी तुमच्याशी बोलणार आहे. सो आता आपण एक एक पान गळावायला सुरुवात करूया.